संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, तपासात मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव, दमानियांचा आरोप। तर मुंडेंचा राजीनामा घेऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्या, दमानियांची मागणी। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं अजितदादांच्या हाती, दादांनी ठरवल्यास मुंडेंची हकालपट्टी, सुरेश धसांचं वक्तव्य। तर राकाच्या पिलावळीचा माज उतरवणारच, धस यांचा इशारा। राहुल गांधींमुळे अराजक विचारांना बळ, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल, खोटं राजकारण चालणार नाही हे जनतेनं दाखवून दिलं। दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। भाजपकडून पालिका निवडणुकीच्या सभांना सुरुवात, पालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या ऐरोलीत सभा, पालिका जिंकण्याची भाजपाची जंगी तयारी। मनसेची आज मुंबईच्या शिवतीर्थ येथे बैठक, मनसेकडून ही पालिका निवडणुकीच्या तयारीला जोर, विधानसभेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न। पुण्यात पोलिसांनी काढली आरोपींची धिंड, वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला आणलं गुडघ्यावर, तर गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची फरासखाना परिसरात काढली वरात। अकोल्यात सॉफ्ट ड्रिंक मध्ये बियर मिसळून सामूहिक अत्याचार करणारा फरार आरोपी बंटी गजाड, वाढदिवसाचा बहाणा करून बोलून घेत अल्पवयीन मुलीवर केलेला अत्याचार। सोयाबीन शेतकऱ्यांची हेळसांड, नाफेडची खरेदी बंद झाल्याने बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली, विक्री केंद्रावर रांगा, दरही पडले। बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेसाठी भिडणार, विजयी घोडदौड कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न, कटक येथे होणार महामुकाबला।